सकाळचा माझा टी ब्रेक झालेला आणि त्या टी ब्रेकमध्ये मी माझं यूट्यूब अकाउंट चालू केलं होतं. हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणखी हा माझा पहिलाच असा ब्लॉग आहे ज्यात मी फ्रंट कॅमेरा शूट करते आहे. एक दिवशी मला विचार आला की नाही, मला माझं यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. तर आय थिंक मला वाटतं मे 26 या 27 होती. आणखी त्या दिवशी सकाळचा माझा टी ब्रेक झालेला आणि त्या टी ब्रेकमध्ये मी माझं यूट्यूब अकाउंट चालू केलं होतं. आणखी पहिला शॉर्ट व्हिडिओ टाकलेला. मी ब्लॉग पण अजून नाही बनवला आहे. हा पहिलाच ब्लॉग मी असा बनवते आहे. तर पहिला शॉर्ट व्हिडिओ टाकलेला एक स्वामींचा माझ्याकडे छोटा एक व्हिडिओ होता. तर मी तो अपलोड केलेला आणि त्याच्यानंतर मग नॉर्मली मी असंच अपलोड करत होते. म्हणजे थोडे मोटिवेशनल असतील, काही जे माझ्या बघण्यात येत आहेत किंवा जे छान आहे, जे इतरांना बघून काहीतरी मोटिवेट होता येईल, तर असे मी शॉर्ट्स अपलोड करत होते. मग त्याच्यानंतर हळूहळू मिनी ब्लॉग्स करायला लागले. जे काही म्हणजे सकाळचं आवरून झाल्यानंतरचं असेल, ऑफिसला जातानाचं असेल, ऑफिसमधले काही शॉर्ट्स असतील किंवा जे छोट्या छोट्या क्लिप्स असतील त्या. त्याच्यानंतर अजून एक मी ऑफिसमधलाच फन फ्रायडेचा एक व्हिडिओ होता, तर तो अपलोड केला. तर त्याला खूप छान व्ह्यूज आलेल्या. देन मग मी थोडं अपलोड चालू केलं, म्हणजे शॉर्ट्स. लाँग व्हिडिओ तर एक पण नव्हता अपलोड केलेला. त्याच्यानंतर मग जे काही असतील, म्हणजे आता ऑफिसची पार्टी पण झाली, जस्ट 19 जूनला होती. तर त्याचे पण थोडे शॉर्ट्स जसे काही फनी असतील, जे काही असेल ते मी अपलोड केले होते. देन मग म्हटलं ठीक आहे, चला आज सॅटर्डे आहे, थोडा वेळ आहे, तर थोडं ओपन अप होऊया, थोडं माझ्या यूट्यूब जर्नीबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचूया. आणखी त्या दिवसापासून चालू झालं ॲक्च्युअल माझं यूट्यूब चॅनल. पण असं वाटत नव्हतं की मी एवढ्या लवकर ब्लॉगिंग स्टार्ट करेन, पण ते झालं. आणि आत्ता फायनली पहिला ब्लॉग शूट करायला घेतला आहे. तर म्हटलं त्या ब्लॉगमध्ये मी माझं यूट्यूब चॅनल कसं चालू केलं, काय केलं, तर ते थोडं सांगूया. म्हणजे तुम्हाला कळेल की माझं यूट्यूब चालू करायचं काय रिझन आहे किंवा ज्या गोष्टी आहेत. रिझन तर असं काही नाही आहे, स्वतःची एक आवड होती की ठीक आहे, मला पण माझं चॅनल चालू करायचं आहे. सो स्वतःची इच्छा नाही अशी दबून ठेवायची, वाटतं ना तर करायचं. खूप म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला सगळे सपोर्टच करतील. काही लोक अशी आहेत जी डिमोटिवेट करतील आणि ती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळणार. म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी असो, काही रिलेटिव्समध्ये असो किंवा सोसायटीमध्ये असो. आणखी कसं आहे, प्रत्येक ठिकाणी जा, तुम्हाला सगळे चांगले भेटणार किंवा मोटिवेट करणारे नाहीत भेटणार. आणि जोपर्यंत तुम्हाला डिमोटिवेट करणारे नाहीत भेटत, तोपर्यंत तुमची प्रगती नाही होत. सो जे काही लोक तुम्हाला डिमोटिवेट करत आहेत किंवा बोलतात की नाही आहे ते चांगलं, काही कमेंट घाण येतात. म्हणजे जेव्हा असे खूप काही असतं लोकांची मेंटॅलिटी, आपण नाही सांगू शकत किंवा नाही त्याबद्दल बोलू शकत. सो त्या गोष्टीचा आपण आपल्यावर कसा इम्पॅक्ट पाडून घेतो ही आपली चॉईस असते. म्हणजे निगेटिव्हमधून निगेटिव्हच घ्यायचं की निगेटिव्हमधून आपण पॉझिटिव्ह घेऊन आपली ग्रोथ करायची, तर ते आपल्यावर असतं. आणखी मी प्रत्येक गोष्टीमधून सांगते, मी अजिबात म्हणजे कितीही काही असेल, म्हणजे इवन ऑफिसमध्ये असेल किंवा काहीही कोणतीही सिच्युएशन्स किंवा प्रॉब्लेम असतील, तर त्याच्यातून डिमोटिवेट नाही झालेली आत्तापर्यंत तरी. दरवेळी पॉझिटिव्ह वेने विचार केला आहे आणि ॲट द एंड मला रिझल्ट त्याचा खूप छान भेटलेला आहे. आणि मी ते स्वतः अनुभवले आणि मी आता तुमच्यासमोर सांगते आहे. खूप सारे मोटिवेशन स्पीकर्स असतात, सगळं आहे, पण प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाची स्टोरी ही खूप डिफरंट असते, सेम कुणाचीच नसते. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हीसुद्धा विचार करत आहे की तुमचेसुद्धा काही असे ड्रीम्स आहेत किंवा तुमच्या काही इच्छा आहेत, तर त्या अशा सोसायटीमुळे किंवा इतर लोकांसाठी तुम्ही तुमची इच्छा नका मारू. तुम्हाला वाटतं आहे देन करा. पुढचे जे काही साईड इफेक्ट असतील, जे कसलं काहीही असेल, तर ते तुम्हाला फेस करायचं आहे. आणि हे तुम्ही जेव्हा स्वतःला ठामपणे समजावून सांगा की काही सिच्युएशन्स येऊ देत, मी ते फेस करेन. हा जेव्हा तुमच्यात कॉन्फिडन्स असतो, तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट छान करू शकता.
आणि जर तुम्हालाही इच्छा असेल तुमचं चॅनल चालू करायची, जे पण कोणी बघत असतील मला, तर त्यांना सांगते मी की नका कोणाचाही विचार करू. आपले आई बाबा सोडले तरी कोणाचाही विचार करायची काहीही गरज नसते आणि मी तेच करते. भले मला काहीही कोणीही कितीही बोलू देत, जोपर्यंत मला माझे घरातले काही बोलणार नाही किंवा मला काही सांगणार नाहीत की नाही हे तू चुकीचं करतेस किंवा हे असं आहे ते नको करू, तोपर्यंत मी त्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही. मला मग कितीही काहीही बोलू देत कोणी, माझ्यावर काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा. तर मला एवढंच सांगायचं आहे की माझं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल, तर त्यामधून तुम्हाला कधी असे मी थोडीशी आहे तशी म्हणजे मोटिवेटेड पर्सन आहे. सो ह्या रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ह्या म्हणजे माझ्या ब्लॉग्समध्ये किंवा माझ्या चॅनलवर. आणखी बाकीचं माझं नॉर्मल डेली रुटीन असतं, ऑफिसला जायचे किंवा सॅटर्डे संडे मग मी कुठे फिरायला जाते. आता तर इकडे पाऊस भरपूर चालू झाला आहे आणि मला वाटतं की आय थिंक ही पहिली वेळ आहे की जेव्हा पाऊस जुलैमध्ये स्टार्ट झालेला आहे. जूनमध्ये पूर्ण उन्हाळा होता. असं वाटायचं की ह्यावर्षी पाऊस आहे की नाही, आणि आत्ता इतका चालू झाला आहे की तो बंद होत नाही आहे, कंटिन्यू चालू आहे. तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.